हॅलो स्टुडंट, वेलकम टू इंटरमॅथ्स. मागच्या दोन व्हिडिओमध्ये वर्ल्ड एक्झाम्पल कसे सोडवायचे हे आपण बघितलं. त्यामध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल टेक्स्टमधले, त्याच्यानंतर आज आपण प्रॅक्टिस सेट 1.5 तो आपला व्हिडिओ 18 आहे, तो आज आपण सुरू करू. त्यामधलं एक्झाम्पल 1 ऑन पेज 26. two numbers differ by 3. दोन संख्यामधलं अंतर हे 3 आहे, म्हणजे त्यांची वजाबाकी, अर्थात एक मोठा आहे एक छोटा आहे. द सम ऑफ टॉईज द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. फाइंड द नंबर्स. कंडिशन दिलेली आहे, ती आता इम्पोज करू आपण. आता अर्थातच आपल्याला नंबर छोटा कोणता मोठा कोणता हे माहीत नाही, म्हणून आपण काय करू, स्मॉलर नंबर बी एक्स आणि ग्रेटर नंबर बी वाय हे लक्षात ठेवायचं. आपण कशाला एक्स वाय म्हटलं. फर्स्ट कंडिशन काय, तर टू नंबर डिफर बाय 3. आता अर्थातच मोठा पहिले त्याच्यातून स्मॉल काढावं लागेल आणि त्याची जी सबट्रॅक्शन येईल ती 3 येईल. आता ग्रेटर नंबर वाय आहे आणि स्मॉलर नंबर एक्स आहे, आणि नंतर अरेंज करून घेतलं आणि याला इक्वेशन 1 नाव दिलं. आता कंडिशन 2 काय सांगते, द सम ऑफ टॉईज द स्मॉलर नंबर, टॉईज म्हणजे इंटू, अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज म्हणजे इक्वल टू टॉईज द स्मॉलर नंबर प्लस थ्राइस द ग्रेटर नंबर. सम म्हटलं ना, दॅट इज 19. इज म्हणजे इज इक्वल टू 19. आता इथं व्हेरिएबल वापरा, टॉईस एक्स प्लस 3y इज इक्वल टू 19, इक्वेशन 2. आता हे कसं सोडवायचं, तर तुम्हाला इलिमिनेशन मेथड वापरावी लागेल. इथं 2 जर असले तर हे ऍड केलं की इलिमिनेट होतात. सो वी सॉल्व दिस इक्वेशन 1 and 2 फॉर एक्स अँड वाय. त्यासाठी आपण स्टेप घेतली, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2. थ्रूआउट मल्टिप्लाय केलं इक्वेशन 1 ला इथे, आणि नंतर मग इथं आता सेकंड अँड थर्डचं काम राहिलं. वी हॅव टू ऍड दिस टू इक्वेशन्स. त्याच्यासाठी ते 1 by 1 आपण लिहिले एका खाली एक, आणि नंतर तुम्हाला माहित आहे की इथं 2x गेट कॅन्सल अँड वी ऍड द रिमेनिंग टर्म्स अँड वी गेट 5y इज इक्वल टू 25. आता क्रॉस मल्टिप्लाय केला, वी गेट y as 5. आता x ची व्हॅल्यू पाहिजे, तर त्यासाठी एक इक्वेशन निवडू आपण, दॅट इज 1. त्यामध्ये y ची व्हॅल्यू ठेवू, नंतर ट्रान्सफॉर्मेशन करू, वी गेट -x इज इक्वल टू -2. आता इथं मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय निगेटिव्ह आहे, म्हणून दे गेट मायनस मायनस प्लस ऑन बोथ साइड. सो x इज 2. सो स्मॉलर नंबर इज 2 अँड द ग्रेटर नंबर इज 5. अशा प्रकारे फायनली आन्सर आपण लिहा. हा एक्झाम्पल 2 ऑन सेम पेज, कंप्लीट द फॉलोइंग. आय एम ए रेक्टँगल. आता हे जॉमेट्रिकल बेस्ड सायमल्टेनियस इक्वेशन आहे. प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल आपल्याला माहीत लागते. इथं ही बघा, ही लेंथ आहे, ही या स्वरूपामध्ये दिलेली आहे. आता दुसरी लेंथ म्हणजे अर्थातच ह्या दोन्ही साईड सारख्या असतात, आणि ब्रेथ इथं दिलेली आहे या दोन टर्म्सच्या स्वरूपामध्ये, एक्सप्रेशनच्या स्वरूपामध्ये. आता आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय हे पहिलं विचारलं, आणि दुसरं विचारलं फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. म्हणजे आपल्याला एक्स वाय ची व्हॅल्यू काढायची आहे, याच्यावरून हे एवढं दिलेलं आहे, आणि पेरिमीटर आणि एरिया सुद्धा काढायचं. आता जॉमेट्रिकल बेस जे गणित असतात त्याच्यामध्ये ती जी फिगर आहे तिचे प्रॉपर्टीज आपल्याला जवळपास माहीत पाहिजे, म्हणजे आपल्याला ते सॉल्व्ह करता येईल. इथं आपण वापरू अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे त्यांची लेंथ ही सारखी असेल, म्हणून आपण लिहू ब्रेथ 2y इज इक्वल टू ब्रेथ x प्लस वाय. याच्यावरून एक इक्वेशन तयार होईल, त्याला आपण 1 नंबर देऊ. नंतर लेंथ आर इक्वल, सो
these two sides are equal, so these two expressions are same. Now rearrange the terms x, y on left and minus 8 is on right, and add and subtract like terms, and finally we get second equation. आता हे इथं बघा, इथं x आहे minus x आहे. इथं eliminate करताना we have to just add these two equations, so therefore we write that. Now for addition, write down one by one. X minus x get cancel, and minus 2y plus y, that is minus y, and here minus 4 that is minus 8. पुन्हा मग multiplying by minus sign, so y is 8. आता x ची व्हॅल्यू लागेल आपल्याला, त्यासाठी आपण एका इक्वेशन मध्ये ठेवू 1 मध्ये, y ची व्हॅल्यू ब्रॅकेट मध्ये ठेवू, आपण मल्टिप्लाय करू, आणि नंतर हे 16 जर राईटला घेतले तर ते पॉझिटिव्ह होतील. नंतर इथं आपण सबट्रॅक्शन केलं आणि x ची व्हॅल्यू मिळाली. आता लेंथ काय झाली, तर त्या एक्सप्रेशन दोन पैकी कुठलंही घ्या. इथं आपण हे एक्सप्रेशन घेतलं, याच्यामध्ये x आणि y ची व्हॅल्यू टाकू, मल्टिप्लाय करू, सिम्पली कॅल्क्युलेशन्स आहेत. 40 युनिट इज द लेंथ. आता ब्रेथ काढून घेऊ, कोणतंही एक्सप्रेशन घ्या, 2y घ्या किंवा x प्लस 4 घ्या, आन्सर सेम येईल. व्हॅल्यू टाकल्यानंतर 16 युनिट इज द ब्रेथ. पण आपल्याला अजून एक गोष्ट विचारलेली आहे, आपल्याला पेरिमीटर आणि एरिया काढायचा. आणि तुम्ही एक्झाम मध्ये क्लिअरली लक्षात ठेवा की नेमकं काय होते, सब क्वेश्चन तुमचं लक्ष राहत नाही, तुम्हाला माहित असते, येत असते, परंतु गडबडमध्ये काय होतं की 1 मार्कासाठी मग तुमचं ते पेरिमीटर किंवा एरिया काढायचा राहून जातो, मग तिथं 1 मार्क निघून जातो. सो बी केअरफुल. पेरिमीटर लिहिताना 2 टाइम्स लेंथ प्लस 2 टाइम ब्रेथ किंवा सम ऑफ ऑल साइड्स काही वापरा. त्याच्यात लेंथ आणि ब्रेथ टाकली, मल्टिप्लाय केला आणि ऍड करून 112 युनिट इज द पेरिमीटर. आता एरिया काढताना तुम्हाला माहित आहे, रेक्टेंगल लेंथ इंटू ब्रेथ. आता यांचं मल्टिप्लिकेशन करू, 640 स्क्वेअर युनिट इज द एरिया ऑफ गिवन रेक्टेंगल. अशा प्रकारे हे कंप्लीट होईल. थर्ड एक्झाम्पल ऑन सेम पेज. The sum of father age and twice the age of his son is 70. आता इथं पहिली कंडिशन दिलेली आहे, इफ वी डबल द एज ऑफ फादर and add it into the age of his son, the sum is 95. Second condition, find their present ages. आता हे माहित नाही म्हणून आपण फादरचं x घेऊ प्रेझेंट एज आणि सनचं y घेऊ. आता पहिली कंडिशन आपण इथं लक्षात घ्या की द सम ऑफ फादर एज, आता वडिलाचं वय, अँड टॉईस म्हणजे 2 इंटू एज ऑफ हिज सन. समजा हे फादर आहे, यांचं एज प्लस 2 टाइम्स एज ऑफ हिज चाइल्ड इज 70. आता हे किती घेतलं आपण, फादरचं एक्स घेतलं, यासाठी व्हेरिएबल लिहू आपण x प्लस 2y, दॅट गिव्स 70. दिस इज फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड कंडिशन काय सांगते, इफ वी डबल द एज ऑफ फादर, म्हणजे एक्स ची डबल केली अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन. तर बघा, वडिलाचं डबल केलं आणि जर तुम्ही त्या मुलाचं वय जर ऍड केलं प्लस, दॅट गिव्स 95. आता इथं व्हेरिएबल वापरू, 2x प्लस वाय दॅट इज 95. हे पेपरात काढू नका, हे समजण्यासाठी आहे. आता हे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाले, वी हॅव टू सिम्पली सॉल्व फॉर एक्स अँड वाय. आता इथं याला 2 न मल्टिप्लाय करा किंवा याला 2 न मल्टिप्लाय करा आणि सबट्रॅक्ट करा. सो मल्टिप्लाय इक्वेशन 1/2, तर आपल्याला तिसरं मिळेल याला मल्टिप्लाय केल्यानंतर, आणि सबट्रॅक्ट 2 फ्रॉम 3. तर 3 लिहिलं आणि 2 त्याच्या खाली लिहिलं आणि नंतर सबट्रॅक्शन केलं, 2x गेट कॅन्सल, सो वी गेट 3y इज इक्वल टू 45. सो we write y is 45 by 3 on cross multiplying, and then on division we get 15. So we get the value of y. Now we need value of x. So put in any one equation, first or second. We choose first here, in the bracket, in the place of y, multiply
and then transform, we get x as 40. And finally, write down the value of x and y. The father's present age is 40 and his son's present एज इज 15 years. अशा प्रकारे आपण हे फायनल आन्सर लिहू. नाउ फोर्थ एक्झाम्पल, द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. पहिली कंडिशन, denominator becomes 12 times the numerator if both the numerator and denominator are reduced. reduce म्हणजे कमी करणे. फाइंड अ फ्रॅक्शन. आता फ्रॅक्शन मध्ये काय असतं, तर फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटर असतं, ते एक्स घेतलं आपण, डिनॉमिनेटर असतं वाय घेतलं, मग फ्रॅक्शन काय झालं, एक्स बाय वाय झाला. आता पहिली कंडिशन आपण रिकॉल करू, द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more. मोर म्हणजे प्लस, दॅन टॉईस इज न्यूमरेटर. टॉईस म्हणजे 2 into. तर बघा इथं डिनॉमिनेटर वाय कसा आहे, टॉईस द न्यूमरेटर, आणि त्याला 4 जास्त आहे, 4 मोर आहे. तर आता टर्म्स रिअरेंज करू स्टँडर्ड फॉर्म मध्ये, त्याला इक्वेशन 1 म्हणू आपण. आता कंडिशन 2 लिहा. नाही लिहिली तरी चालेल तुम्ही पेपरामध्ये, पण हे तुमच्या माहितीसाठी इथे. डिनॉमिनेटर बिकम्स 12 times द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर कसा होतो, न्यूमरेटरच्या 12 times होतो, म्हणजे 12 into होतो. इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. जर न्यूमरेटर 6 कमी केला म्हणजे x - 6 y - 6 जर केला, तर त्या कंडिशनमध्ये डिनॉमिनेटर कसा होतो, बिकम्स म्हणजे इज इक्वल टू 12 times द न्यूमरेटर. म्हणजे रिड्यूस केल्यानंतर आपल्याला डिनॉमिनेटर म्हणजे y - 6 हा 12 times होतो. हे इक्वेशन आपण लिहिलं. आता याला सॉल्व्ह करू, 12 ने मल्टिप्लाय करावं लागेल ब्रॅकेटला, ते केलं आपण. नंतर मग एक्स वाय ची अरेंजमेंट करा आणि इक्वेशन लिहा. त्याच्यामध्ये काही कॉमन निघतं का, डिव्हिजन होतं का, हे सगळं बघावं लागेल. आता हे झालं इक्वेशन 1 and 2. आता इथं बघा वाय आहे, वाय आहे, कोएफिशियंट सारखे आहे, पण ह्या सेम साईन, म्हणजे आता आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. म्हणून मग आपण लिहू सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 from 1 or 1 from 2. काय ते सुटेबल असेल ते बघायचं. इथं 1 लिहिलं आणि नंतर 2 लिहिलं. आता अर्थातच आपल्याला साईन चेंज करावं लागतील, मायनसचा प्लस होईल. आता इथं वाय वाय गेट कॅन्सल. आता इथं बिगर नंबर 12 आहे म्हणून इथं 10x, आणि इथं तुम्हाला मिळेल 70. तर हे झालं x ची व्हॅल्यू 7. आता y ची व्हॅल्यू एका इक्वेशन मध्ये ठेवा, एक चूज करू. आता 1 मध्ये आपल्याला x ची रिप्लेस करायची आहे 7. ही व्हॅल्यू मल्टिप्लाय करा आणि नंतर ट्रान्सफॉर्म करा, तुम्हाला y ची व्हॅल्यू 18 मिळेल. आता फ्रॅक्शन लिहा, x बाय वाय दॅट इज 7/18 इज द आन्सर टू दिस. ते लिहायला विसरू नका. आता फिफ्थ एक्झाम्पल आहे, 2 type of boxes A and B are to be placed in a truck having capacity of 10 tons. आता एका ट्रकची कॅपॅसिटी, जनरली जो LP म्हणता, तुम्ही मोठा ट्रक म्हणता, तो 10 टनचा लोडिंग होतं त्याच्यामध्ये. आता किती किलो होतात हे महत्वाचं आहे, कारण when 150 boxes म्हणजे 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, its weight 10 ton. आता हे पहिली कंडिशन. आता हे कशी करायची इम्पोज ते सांगतो. बट when 260 boxes of type A are loaded in the truck, समजा 260च बॉक्सेस ए टाईपचे लोड केले, तर काय होतं, इट कॅन स्टील अकोमोडेट 40 boxes ऑफ टाईप बी. म्हणजे 260 बॉक्सेस ए टाईपचे जर आपण लोड केले, तरी त्याच्यामध्ये 40 बॉक्सेस बी टाईपचे मावू शकतात. म्हणजे अर्थातच इथं 10 टनापेक्षा कमी लोड त्या ट्रकमध्ये घेतलेला आहे, सेकंड कंडिशन सांगतं. सो दॅट इट इज फुल्ली लोडेड, फाइंड द वेट ऑफ ईच टाईप ऑफ बॉक्सेस. अर्थातच इथं आपण ए आणि बी जे आहे, वेट ऑफ ए टाईप ऑफ बॉक्स इज एक्स किलो, किलोमध्ये घेऊ, इथं टनमध्ये दिलेला आहे. आणि बी टाईप ऑफ बॉक्सेस, कारण
हे टनमध्ये थोडी बॉक्स घेणार आहोत आपण. तर ते वाय किलो घेऊ आपण. तर इथं हा ए एक्स किलोचा आहे आणि बी हा बॉक्स हा वाय किलोचा आहे. आता बघा पहिली कंडिशन काय, व्हेन 150 बॉक्सेस ऑफ ए टाईप. आता ए टाईपचं वेट किती आहे, एक्स किलो. मग 150 बॉक्सेसचं वेट किती होईल, 150 इंटू एक्स, बरोबर आहे. तितके किलो झाले ते. अँड 100 बॉक्सेस ऑफ टाईप बी आर लोडेड इन अ ट्रक, इट वेट 10 टन्स. म्हणजे याचं टोटल वजन हे 10 टन्स होतं. बघा हे 150 ए टाईपचे आणि बी टाईपचे 100 जर घेतले तर हे 10 टन्स होता. आता टन म्हणजे 10 टन्स म्हणजे किती किलो. तर बघा 1 टन म्हणजे 10 क्विंटल घेऊ आपण आणि एका क्विंटलमध्ये 100 किलो मावतात, म्हणून 1000 किलो. पण इथं आपल्याला 10 टन्स आहे म्हणून 10,000 किलो. अशा प्रकारे हे 10 टन्सचं म्हणजे कन्वर्जन होईल. आता इथं ए किलोचं वेट एक्स आहे, बी टाईप बॉक्सचं जे वेट आहे ते वाय आहे, म्हणून इक्वेशन हे असं तयार झालं. आता इथं तुम्हाला दिसतं की 0 0 0 म्हणजे याला डिवायडिंग बाय 10 थ्रू आउट, म्हणून हे 0 0 एक एक 0 कमी होईल, इक्वेशन 1. फ्रॉम सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन मध्ये काय, 260 बॉक्सेस ए टाईपचे जर भरले तरी 40 बॉक्सेस बी टाईपचे त्याच्यात भरू शकतात. म्हणजे इनडायरेक्टली कमी आहेत 10 टनले. म्हणजे 40 बॉक्सेस बी टाईपचे हे इनडायरेक्टली दिलेलं आहे. बघा इथं हे जे वेट आहे हे जर 10 टन व्हायचं असेल तर एवढं आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. तर इथं एक्स आणि वाय हे व्हेरिएबल आपण वापरू आणि मग लिहू हे इक्वेशन. आता याला सरळ करून घेऊ. सरळ केल्यानंतर तुम्हाला दिसतं की 10 न डिवाइड होतं, ते करून घेऊ आणि इक्वेशन 2 लिहू. आता इथं इक्वेशन 1 आणि 2 आहे. आता इलिमिनेशन मेथडनं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. एक तर याला 4 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि याला 10 न मल्टिप्लाय, सेकंडला 10 न मल्टिप्लाय करावं लागेल. का 15 आणि 26 न मल्टिप्लाय करणं थोडंसं कठीण जाईल, म्हणून आपण इथं वायचं इलिमिनेशन करू. सो फॉर दॅट मल्टिप्लाय इक्वेशन 1/4. पहिल्याला क्रॉसली इथं विचार करायचा. तर मल्टिप्लाय केला आपण, थर्ड इक्वेशन मिळाला. आता आपण सेकंडला 10 न मल्टिप्लाय करू. हे इक्वेशन आपल्याला मल्टिप्लिकेशनवर मिळतं. आता 3 आणि 4चा विचार करा. वी हॅव टू जस्ट सबट्रॅक्ट, आणि सबट्रॅक्टची स्टेप तुम्हाला माहित आहे. वी हॅव टू राईट वन बाय अदर अँड देन चेंज द साइन ऑफ लोअर टर्म्स. आता इथं ॲक्च्युअल सबट्रॅक्शन करू. तुम्हाला मिळेल 200x इज इक्वल टू 6000. So cross multiply and write the answer as x is equal to 30. Here this 20 and 20 get cancelled. Now we need the value of y. Substitute in any one equation. So we choose 1 and in the bracket in the place of x substitute that value, multiply and then transform. We get 10y is equal to 550. Then cross multiply, 0 0 get cancelled. So y is 55. The weight of A type of boxes is 30 kilo and B type of box is 55 kilo. अशा प्रकारे दोन्ही बॉक्सेसचं वजन वेट आपल्याला किलोमध्ये काढता येईल. So this is the answer. Now last example, that is the star example 6. Out of 1900 kilometers, we shall travel some distance by bus and some distance by aeroplane. विशालनं जे अंतर दिलेलं आहे ते काही बसनं कापलाय आणि एरोप्लेननं सुद्धा कापलाय. हे पहिली कंडिशन समजायला हरकत नाही. बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर.
and average speed of aeroplane is 700 km/h. आता इथं स्पीड दिलेले आहे, इट टेक 5 hours टू कंप्लीट द जर्नी. आता ही स्पीड दिलेली आहे आणि 5 hours याला जर्नीला लागतात या किलोमीटर कापायसाठी. फाइंड द डिस्टन्स वी शॅल ट्रॅव्हल बाय द बस. आता हे जे एक्झाम्पल आहे हे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम फिजिक्सवर जे आपण वेल नोन इक्वेशन आहे त्याच्यावर अवलंबून आहे. सो रिमेंबर दॅट इक्वेशन. आता इथं आपण लेट द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस म्हणजे विशालनं बसनं जे अंतर कापलं ते x किलोमीटर घेऊ. म्हणजे हे जे 1900 किलोमीटर आहे त्याच्यापैकी x किलोमीटर हे बसनं कापलं आणि y किलोमीटर हे एरोप्लेननं कापलेलं आहे. मग आता x आणि y ची टोटल बेरीज किती होईल? तर बाय फर्स्ट कंडिशन हे बसचं प्लस एरोप्लेनचं 1900 किलोमीटर म्हणजे आता x प्लस वाय इज इक्वल टू 1900. तर इथं लिहा x प्लस वाय इज इक्वल टू 1900. दिस इज फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड कंडिशन घ्या. आता ही थोडीशी क्लिष्ट आहे. बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड ऑफ 60 km/h and average speed of aeroplane is 700 km/h. आता हे स्पीड दिलेली आहे. आता इथं आपल्याला या स्पीडनं जे अंतरा XY आहे ते काढायला किती टाइम लागतो? तो टाइम हा 5 hours आहे. म्हणजे वी हॅव टू यूज द फॉर्म्युला डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, or we need all these terms in terms of time. म्हणून आपण लिहू क्रॉस मल्टिप्लाय करून टाइम इज डिस्टन्स बाय टाइम. आता डिस्टन्स x असताना तर म्हणजे बसचं जे डिस्टन्स कापलं ते x आहे आणि ॲव्हरेज स्पीड आहे 60. म्हणजे टाइम किती लागेल? x किलोमीटर अंतर कापण्यासाठी 60 km/h ना. तर time taken by the bus to travel x kilometer, that is x by 60 hours. हा झाला बसनं लागलेला वेळ. तसंच एरोप्लेननं लागलेला वेळ y बाय 700. पण हे जे दोन्हीही टाइम आहे हे किती आहे? 5 hours. म्हणजे बसचा टाइम एरोप्लेनचा टाइम दॅट इज 5 hours. सो सबस्टिट्यूट इन द इक्वेशन and write the equation in terms of x and y. आता हे जे डिनॉमिनेटर इथं आहे हे आपण क्रॉस मल्टिप्लाय न सॉल्व करू. तर इथं LCM न काढता क्रॉस मल्टिप्लाय करा, सिम्प्लिफाय करा आणि नंतर मग तुम्हाला दिसेल की इथं एक 0 आहे, इथं एक 0 आहे, इथं एक 0 आहे. म्हणजे 10 ने डिवाइड करा. त्याच्यानंतर मग मात्र मल्टिप्लाय करावं लागेल. हे झालं सेकंड इक्वेशन. आता तुम्ही बघा इथं की हे पहिलं इक्वेशन आहे, हे सेकंड इक्वेशन आहे. आता याचं वाय एलिमिनेशन करणं सोपं जाईल. म्हणून आपण फर्स्ट इक्वेशनला 6 न मल्टिप्लाय करू. तर इथं आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/6 याला 1 ला मल्टिप्लाय केलं. आता कोइफिशियंट सारखे झाले म्हणून आपण सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्शन करण्यासाठी 1/1 लिहा आणि नंतर साइन चेंज करा आणि सबट्रॅक्ट करा. वी गेट द इक्वेशन इन वन व्हेरिएबल दॅट इज x and then cross multiply and then divide, we get 150. So in this way we get the value of x. Now we need value of y. The distance traveled by the bus is 300 kilometers. कारण इथं मला वाटतं एक्झाम्पल मध्ये बसनं किती काढलेलं म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे तेवढंच काढायचं. एरोप्लेनचं विचारलं तर मग वायची व्हॅल्यू. ओके, तर इथं आपण हा व्हिडिओ थांबतो कारण आता आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटायचं आहे. दॅट इज प्रॉब्लेम सेट 1. त्याला आपण पार्टमध्ये घेऊ कारण जर आपण एका पार्टमध्ये त्याला कंप्लीट करतो म्हटलं
तर 2-2.5 तास लागू शकतात. म्हणून आपण त्याचे पार्ट करू, कारण एवढा वेळ व्हिडिओ पाहणं तुम्हाला शक्य होणार नाही. म्हणून त्याचे सुटेबली आपल्याला पार्ट्स करावं लागेल. तर पुढच्या वेळी आपण प्रॉब्लेम सेट 1 पार्ट 1 मध्ये आपण भेटू. तोपर्यंत आपण थांबूया. थँक्यू.